कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्रीमद भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये आपण आज प्रवेश केलेला असून गीतेच्या 18व्या अध्यायाचे महात्म्य काय आहे यावर प्रकाश टाकणार असून माता पार्वती भगवान शिवशंकर यांना म्हणते, हे नाथ, आपण 17व्या अध्यायापर्यंत श्रीमद भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायांचे वेगवेगळे महात्म्य सांगितले. आता आपण मला 18व्या अध्यायाचे महात्म्य सांगा. त्यावेळेला देवादिदेव श्री महादेव म्हणतात, हे पार्वती, चिन्मय आनंदाचा प्रवाह, चिन्मय आनंदाचा प्रवाह वाहविणाऱ्या 18व्या अध्यायाचे वेदाहून श्रेष्ठ असे पावन महात्म्य आहे. 18वा अध्याय म्हणजे सर्व शास्त्रांचे सार सर्वस्व. कानांना अमृतासारखे वाटणारे व मनुष्य प्राण्याच्या संसाराचे सर्व यातना नाहीसा करणारे आहे. सिद्ध पुरुषासाठी ही परम रहस्यमय वस्तू आहे. अविद्या दूर करण्याची पूर्ण क्षमता यामध्ये आहे. हे भगवान विष्णूचे चैतन्य असून सर्वश्रेष्ठ परमपद आहे. इतकेच नव्हे तर हे विवेक वेदीचे मूळ काम क्रोध मद नाहीसे करणारे आणि इंद्रादी देवांच्या मनाला विश्रांती देणारे विश्रामधामाने शंखादिक महायोग्यांचे मनोरंजन करणारे आहे. यांच्या केवळ अध्ययनाने पठनाने यमदूतांचे बोलावणे येत नाही. हे पार्वती, याहून श्रेष्ठ असा कोणताही उपदेश नाही की जो माणसाची त्रिविध दुखे आणि मोठी मोठी पातके नाहीशी करेल. 18व्या अध्यायाचे महात्म्य अलोलिक आहे. या संबंधी जे पवित्र उपाख्यान आहे ते भक्तिपूर्वक आहे. त्याच्या केवळ श्रवणाने जीव सर्व पापापासून मुक्त होतो. हे पार्वती, मेरू पर्वताच्या शिखरावर अमरावती नावाचे रम्य नगर आहे. ते पूर्वी विश्वकर्म्याने निर्माण केले होते. त्या अमरावती नावाच्या नगरीत देवांचा राजा इंद्र आपल्या पत्नीसह राहत असून देव त्यांची सेवा करतात. एके दिवशी इंद्र आणि त्याची पत्नी शची ही आरामात बसले असताना त्यांना असे दिसले की भगवान विष्णूंच्या दूताकडून सेवा घेत कोणी एक पुरुष आपल्याकडेच येत आहे. त्या नवीन पुरुषाच्या तेजाने फिका पडलेला इंद्र आपल्या
रत्नजडित सिंहासनावरून खाली पडला तेव्हा इंद्राच्या सेवकांनी देवलोकांच्या साम्राज्याचा मुकुट या नवीन इंद्राच्या मस्तकावर ठेवला. नंतर दिव्य गीते गात अप्सरासह सर्व देवता त्याला आरती करू लागल्या. ऋषींनी वेद मंत्रांचा उच्चार करून त्याला अनेक आशीर्वाद दिले. गंधर्व मधुर स्वराने मंगल गाणी गाऊ लागली. या नवीन इंद्राने 100 अश्वमेध न करताही त्याला हा मान मिळत असलेला पाहून पहिल्या इंद्राला फार मोठे आश्चर्य वाटले. त्याच्या मनात विचार आला की याने कधी वाटेत धर्मशाळा बांधलेल्या नाहीत, विहिरी खोदल्या नाहीत, किंवा वाटसरूंना वाटेत विसाव्यासाठी मोठे वृक्ष लावले नाहीत, किंवा दुष्काळामध्ये अन्नदान करून प्राण्यांवर उपकार केले नाहीत. याने कधी तीर्थक्षेत्रावर अन्नसत्रे ठेवली नाहीत, की गावातून यज्ञ केले नाहीत. असे असूनही पुण्याईने मिळण्याजोग्या साऱ्या वस्तू याला कशा मिळत आहेत? अशा विचारामध्ये पडलेला तो इंद्र भगवान विष्णूंना विचारण्यासाठी भक्तिपूर्वक क्षीर समुद्राच्या देवांचा राजा इंद्र भक्तिपूर्वक क्षीर समुद्राच्या किनाऱ्यावर जातो. तेथे जाऊन आपण साम्राज्य भ्रष्ट झाल्याचे दुःख भगवान श्री हरी नारायण यांना सांगितले आणि म्हटले, हे लक्ष्मीकांत, मी पूर्वी 100 यज्ञ करून आपल्याला प्रसन्न करून घेतले होते. त्यामुळे मला इंद्रपदाची प्राप्ती झाली होती. परंतु सध्या स्वर्गात दुसराच कोणी येऊन तो इंद्रपदावर बसला आहे. त्याने कोणतेही धर्मानुष्ठान किंवा यज्ञ केलेले नाही. असे असताना माझ्या दिव्य सिंहासनावर त्याने अधिकार कसा काय मिळवला? त्यावेळेला श्रीहरी भगवान म्हणतात, हे इंद्रा, तो नवा इंद्र, लक्ष ठेवा, भगवान श्री हरी नारायण म्हणतात, हे इंद्रा, तो जो नवा इंद्र आहे ना, तो गीतेच्या 18व्या अध्यायातील 5 श्लोक दररोज म्हणतो. त्या दररोज 5 श्लोक म्हणण्याच्या पुण्याने त्याने तुझ्या श्रेष्ठ साम्राज्यावर सत्ता मिळवली आहे. मायबापांनो, भाविकांनो, गीतेच्या 18व्या अध्यायाचा पाठ हा सर्व पुण्याचा शिरोमणी आहे. इतकी मोठी गीता श्रेष्ठ आहे. जो माणूस काहीही न करता फक्त 18व्या अध्यायातील गीतेचे 5 श्लोक म्हणतो, त्याला इंद्रपदाची प्राप्ती होते. म्हणून गीतेच्या 18व्या अध्यायाचा पाठ हा सर्व पुण्याचा शिरोमणी आहे, असे भगवान श्री हरी स्वतः म्हणत आहेत. त्याच अध्यायाच्या पाठाने तूही आपल्या स्थानावर स्थिर राहू शकतोस. भगवान श्रीहरींचे हे म्हणणे ऐकून व तोच इंद्रपद मिळवण्याचा उत्तम उपाय समजून इंद्राने ब्राह्मणाचा वेश घेतला व तो गोदावरी नदीच्या तीरावर जातो. तेथे
कालिका ग्राम नावाचे उत्तम एक पवित्र नगर आहे. तेथे काळाचाही पराभव करणारे भगवान कालेश्वर विराजमान आहेत. त्याच गोदावरीच्या तीरावर एक अतिशय धार्मिक ब्राह्मण होता. तो अतिशय दयाळू आणि वेद पारंगत होता. तो आपले मन ताब्यात ठेवून दररोज गीतेचा 11वा अध्याय म्हणत असे. त्याला पाहून इंद्राने मोठ्या भक्तिभावाने त्याच्या चरणांना प्रणाम केला व त्याच्याकडून 11वा अध्याय शिकून घेतला. नंतर त्याच पुण्याने त्याने विष्णूचे साहित्य मिळवले. इंद्रादी देवलोकांची स्थाने विनाशी असल्याचे फारच सामान्य आहेत. हे जाणून तो मोठ्या आनंदाने श्रेष्ठ वैकुंठ लोकाला गेला. म्हणून हा 18वा अध्याय मुनीच्या दृष्टीने महत्वाचा आहे. हे पार्वती, हे सुंदरी, हे जगदंबे, 18व्या अध्यायाच्या या दिव्य महात्म्याचे वर्णन पूर्ण झाले. या अध्यायाच्या केवळ श्रवणाने मनुष्य सर्व पापापासून मुक्त होतो. अशा प्रकारे संपूर्ण गीतेच्या अध्यायाचे पापनाशक महात्म्य पार्वती मी तुला सांगितले असून, हे भाग्यवती, जो मनुष्य श्रद्धापूर्वक ऐकतो त्याला सर्व यज्ञाचे फळ लाभून आणती श्री विष्णूंचे सायुज्य प्राप्त होते. म्हणून भाविकांनो, मायबापांनो, श्रीमद भगवद्गीता ही यत्र योगेश्वर भगवान श्री हरी नारायण यांचे अवतार असलेले श्रीकृष्ण भगवान यांच्या मुखातून निघालेली अशी ही गीता असून आपण या गीतेचे सर्वांना अध्ययन करायलाच पाहिजे. कारण जो मनुष्य गीतेचे 5 श्लोक बघून गीतेचे रोज 5 श्लोक म्हणून देवांच्या राजाचे अटळ पद भोगू शकतो, मग आपल्याकडे तर भरपूर वेळ आहे. आपण श्रद्धेने गीतेच्या 1 ते 18व्या अध्यायापर्यंत अध्ययन, श्रवण, मनन अवश्य करावे. कारण गीतेतील जे 700 श्लोक आहेत ते आपण श्लोक रोज 10 का होईना त्या हिशोबाने वाचन करून, श्रवण करून आपला उद्धार करून घ्यावा. आणि अंती भगवान श्री हरी नारायण यांच्याकडे जे सायुज्य आहे ते प्राप्त करून घ्यावे. श्री राम जय राम, जय जय राम. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीराम जय राम.
कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवाय हे